महाराष्ट्राचा महासंकल्प ॲग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह 2026 शेतीतून समृद्धीकडे. सपोर्टेड बाय ग्रीन गोल्ड सीड्स, अस्सल हिरवं सोनं, MIT CSN, नर्चरिंग ग्रोथ, शेपिंग द फ्युचर, माधुरी सोलर, संजय देशमुख यांची महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सोलर कंपनी. राजहंस दूध, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. डिफेन्स करिअर अकॅडमी, सैन्य दलातील करिअरचा राजमार्ग. परभणी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड. सुदर्शन सौर, समझदारी की सोच. जिओ मार्ट, सेव्स बोथ टाइम अँड मनी. नमस्कार, मी जानवी सावंत. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे 2026 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या विशेष परिषदेत उद्योग, नवोन्मेष आणि कृषी उद्योगाच्या बदलत्या संधींवर विशेष चर्चा झाली. अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे चेअरमॅन डॉक्टर राम भोगले यांनी उद्योग क्षेत्रातील अनुभव, नवउद्योजकांसाठीच्या संधी आणि कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या नव्या दृष्टिकोनाविषयी आपले विचार मांडले. उद्योग, नेतृत्व आणि नवकल्पनांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा डॉक्टर राम भोगले यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. जर आपल्याला उद्योजक घडवायचे असतील, म्हणजे शेतकरी न घडवता उद्योजक घडवायचे असतील, तर राम भोगले सरांशिवाय दुसरा मेंटॉर त्याला असू शकत नाही. सर, कृषी क्षेत्राला जर आपल्याला एक इंडस्ट्री म्हणून विकसित करायचं असेल तर नेमकं काय करायला हवं? नमस्कार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. कृषी क्षेत्राला इंडस्ट्री म्हणून जर डेव्हलप करायचं असेल तर काय करायला पाहिजे? ज्यांना ज्यांना शेतीला उद्योग म्हणून करायचं आहे त्या मंडळींनी पहिल्यांदा एक उद्योजक कसा विचार करतो हे शिकलं पाहिजे. उद्योजक म्हणून आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर कसा करतो, आम्ही आम्हाला मिळालेलं जे उत्पन्न असतं ते कशा पद्धतीने वापरतो, ते उत्पन्न कसं मिळावं याच्याकरता काय धडपड करतो, कोणाकडनं मिळावं, किती जणांकडनं मिळावं याच्याकरता काय विचार करतो, आणि मग आम्ही असा उद्योग करायला किती रिसोर्सेस वापरायचे, किती आपल्याला परवडेल, संसाधनं किती परवडतील त्याचा कसा हिशोब मांडतो. साधारणतः उद्योजक या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपला उद्योग उभा करतो. शेतीच्या संदर्भात जोपर्यंत तुम्ही असा विचार करायला लागणार नाही तोपर्यंत शेती हा उद्योग म्हणून करता येईल याची शक्यता फार कमी आहे. आता हे माझे विचार शेतीशी निगडीत असले तरी मी काही शेती केलेली नाहीये, त्यामुळे मी खात्रीपूर्वक माझ्या अनुभवातनं हे बोलू शकत नाही. पण शेतीचा विचार करत असताना दोन अशा व्यक्तींची माझी जी इंटरॅक्शन झाली आहे तो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करीन. पहिले होते कैलासवासी आदरणीय अण्णासाहेब शिंदे, जे भारताचे 15 वर्ष कृषी राज्यमंत्री होते आणि ज्यांच्या काळात 1962 पासून ते 1977 मध्ये देश कृषीच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. 1962 साली अमेरिकेने जर अतिशय वाईट गहू जहाजात भरून पाठवला नाही तर आपल्याकडे भूकबळी पडत होते. 1977 साली वाढलेल्या लोकसंख्येला आपण पूर्णपणे जेवू घालू शकत होतो, एवढं अन्नधान्याचं उत्पादन वाढलं होतं. मी अण्णासाहेबांना 1983 साली पहिल्यांदा भेटलो, ते त्यांच्या श्रीरामपूर जवळच्या अकोला गावातल्या घरात, आणि ते काही लिहित होते म्हणून मी त्यांच्या खोलीत गेल्यानंतर, ओळख झाल्यानंतर खिडकीतनं बाहेर बघत होतो त्यांचं शेत. ते कसा शेतीविषयी विचार करत होते तो खरा म्हणजे उद्योजकाचा विचार. मी बघितलं त्यांच्या शेत, साधारण एक 10 एकर शेत त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतनं दिसत होतं. एका कोपऱ्यात तार कंपाऊंड घालून, चेनलिंगचं कंपाऊंड घालून त्याच्यात 40-50 होल्स्टन फ्रिजियन गायींच्या कालवडी वेगवेगळ्या वयाच्या होत्या. दुसऱ्या बाजूला शेतात दूर कुठेतरी धान्य पेरलेलं दिसत होतं. आणि मग बऱ्याचशा शेतात लुसन ग्रास नावाचं जे डेअरी फार्मिंग करता लागणारं खाद्य आहे गुरांचं
ते खाद्य पेरलेलं होतं आणि प्रत्यक्षात एका भागातल्या लुसन ग्रासचं कटिंग होऊन त्याच्या पेंड्या बांधून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरल्या जात होत्या. मला इतकं आश्चर्य वाटलं की ज्या व्यक्तीने महाराष्ट्रातली साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढवली आणि ऊसाला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन दिलं, त्या व्यक्तीच्या शेतात मला ऊस कुठे दिसला नाही. त्यांच्या शेताच्या आजूबाजूच्या प्रत्येक शेतात ऊस होता, पण त्यांच्या शेतात नव्हता. मी सहज त्यांना विचारलं की काका, तुम्ही ऊस का पेरत नाही तुमच्या या शेतात? सगळे तर ऊसच घेताय तिथे. ते म्हणाले, राम, ऊस एकदा लावला की त्याखाली आडसाली ऊस होता. 1983 साली ऊस लावल्यानंतर 13, 14, 15 महिन्यांनी कधीतरी त्याचं हार्वेस्टिंग व्हायचं. म्हणाला 14-15 महिन्यात एकदाच विकला जाणारा ऊस हा शेतकऱ्याला परवडत नाही म्हणे, कारण माझ्याकडे 15 महिने काही उत्पन्नच नसतं, खर्च चालू असतो. आता कुठल्याही उद्योगात 15 महिने खर्च असेल आणि जर उत्पन्न नसेल तर तो उद्योग चालूच शकत नाही. उद्योगाला दर महिन्याला उत्पन्न लागतं. मग त्यांनी सांगितलं की मी डेअरी फार्मिंग वरती काम करतोय, दुधाचा व्यवसाय वाढावा म्हणून त्या सगळ्या कालवडी आहेत आणि यातनं होल्स्टन फ्रिजियन गाईच्या माध्यमातून जास्तीत जास्त दूध उत्पादन, पण यांना पौष्टिक आहार लागतो म्हणून माझ्या शेतात लुसन ग्रास आहे आणि लुसन ग्रास मी माझ्या शेतातल्या एक 20 गुंठे लुसन ग्रास रोज कापतो, ट्रॅक्टरमध्ये भरतो, बाजारात नेऊन विकतो. दिवसाच्या शेवटी माझ्याकडे पैसे येतात. ऊसासारखे 15 महिन्यांनी नाही. आणि मी सगळं शेत कापून परत त्या तुकड्यापर्यंत जायचो, तिथलं लुसन ग्रास परत वाढलेलं असतं, परत पेरणीचा खर्च नाही. आणि जे दूर दिसतंय तुला, ती ज्वारी किंवा जे काय पेरलेलं आहे मी, ते माझ्या खाण्याकरता पेरलंय. मी ते विकत घ्यायला बाजारात जाणार नाही, ते माझ्याकरता पेरलेलं आहे. आता बघा, उद्योजक प्रिसाइजली असाच विचार करतो. अण्णासाहेब एका उत्पन्नावर अवलंबून नव्हते, ते डेअरीतनं उत्पन्न काढू इच्छित होते, कालवडींना वाढवून कालवडी विकून त्यातनं उत्पन्न काढत होते, लुसन ग्रास विकून रोजचं उत्पन्न घेत होते आणि ज्वारी बाजरी पेरलेली होती. म्हणजे त्यांच्या आजूबाजूचा समाज जे करत होते त्याच्यापेक्षा तो वेगळा विचार करत होते. तो विचार करत नव्हते जो बाकीचे शेतकरी करत होते की ऊस लावा, साखर कारखान्यात द्या आणि पैसे मिळवा. उद्योजक असंच करतो, कुठल्याही एका गोष्टीवर अवलंबून राहत नाही फार काळ, कुठल्याही एका ग्राहकावर अवलंबून राहत नाही फार काळ. आणि मी काय बघतोय, मी परभणीत आमच्या महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्ष म्हणून शेतीविषयी अनेक ठिकाणी जागृती करणारी शिबिरं घेतली. परभणीत होतो, तिथे मी बोलत होतो, तर मला तिथल्या कलेक्टरनी सांगितलं की परभणी जिल्ह्यातल्या एकूण शेतीपैकी 40% कापूस आहे आणि 40% सोयाबीन आहे आणि राहिलेल्या 20% फळबागा, बाकीची शेती सगळी 20% आहे. म्हणजे परभणी जिल्हा केवळ 2 पिकांवर अवलंबून होता. या 2 पिकांवर जर काही संकट आलं तर तिथला शेतकरी संपला. आणि शेतकऱ्याला विचारलं किती एकर जमीन आहे, तर परभणीत बऱ्यापैकी जमीन होती त्या काळात शेतकऱ्यांकडे. 15 एकर जमीन आहे. काय लावलंय? कापूस लावलाय. किती लावलाय? 15 एकर कापूस लावलाय. काय लावलंय? सोयाबीन. किती लावलंय? अख्खाच्या अख्खं 10 एकर सोयाबीन पेरलंय. तिथेच मला कांतराव देशमुख म्हणून शेतकरी भेटले प्रगतशील, नंतर ते खूप प्रसिद्ध झाले. ते म्हणाले, साहेब मी पांढरी टोपी घालून आणि पांढरे खादीचे कपडे घालून लय फिरायचो म्हणे राजकारण्यांच्या मागे. मग माझ्या लक्षात आलं की शेतीकडे लक्षच नाही. माझी 15-20 एकर शेती झरीमध्ये. त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्ही फिरताय तर सांगा शेतकऱ्यांना की अख्ख्या 20 एकरात एक पीक लावू नका. माझ्या शेतीत मी भाग केलेत. 5 एकरात फळबाग आहे 20 एकरापैकी. 2 एकरावरती मी पाण्याची व्यवस्था केली आहे. शेततळी हा प्रकार त्यावेळेला नुकताच येत होता. त्यांनी 2 एकरावर शेततळ केलं होतं. म्हणजे 15-20 एकरापैकी 10% जमीन त्यांनी शेततळ्याला दिली होती. आणि मग म्हणाले, राहिलेल्या याच्यात मी वेगवेगळी पिकं घेतो, कुठलंही एक पीक मी घेत नाही. आणि म्हणे मी आज सुखी आहे. मी सगळे परदेशातले ॲडव्हान्स देश फिरून आलेलो आहे माझ्या खर्चानी, सरकारी खर्चानी नाही.
माझ्या खर्चानी फिरून आलोय, इस्रायलला फिरून आलोय, युरोप फिरून आलोय, डेअरी फार्मिंग बघून आलोय, सगळं फिरून आलोय. कारण मी कुठल्याही एका पिकावर अवलंबून राहत नाही, उद्योजकही एका ग्राहकावर अवलंबून राहत नाही, प्रॉडक्ट एका प्रॉडक्टवर अवलंबून राहत नाही, डायव्हर्सिफिकेशन करतो. तो शेतीकडे कॅश फ्लो, अण्णासाहेबांनी सांगितलं रोज संध्याकाळी पैसे आले पाहिजेत माझ्याकडे. एक क्रॉप जे 4 महिन्यांनी विकलं जाणार आहे त्याच्या भरोश्यावर मी बसत नाही. 4 महिन्यांनी त्याचा भाव काय असेल मला माहिती नाही, किती उत्पादन होईल माहित नाही. आम्ही 15 साली इथे एक ॲग्रिकल्चरवरचं हे घेतलं होतं, त्याच्यात शेडनेट आणि पॉली हाऊसेस याच्यावरती खूप चर्चा झाली होती. ठोंबरे सरांनी लातूरमध्ये प्रत्येकाला पकडून, म्हणजे जे गावाच्या कट्ट्यावर गप्पा मारणारे तरुण होते त्यांना पकडून प्रत्येकाच्या शेतात नॅचरल शुगरच्या माध्यमातून 20-20 गुंठ्याची पॉली हाऊसेस निर्माण केली. आणि पहिल्या वर्षी त्या पॉली हाऊसेसमध्ये त्या काळात ढोबळी मिरची फार पॉप्युलर झालं होतं, त्यामुळे ढोबळी मिरचीचं पीक घेतलं. सगळ्या पॉली हाऊसेसमध्ये 20-25 पॉली हाऊसेसमध्ये ढोबळी मिरची एकाच आठवड्यात पेरली. एकाच आठवड्यात सगळ्याचं उत्पन्न आलं. ते म्हणाले मुंबईच्या बाजारात आम्हाला ट्रकचं भाडं मिळेना इतकी ढोबळी मिरची आमची निर्माण झाली होती. म्हणाले पुढच्या वर्षी आम्ही एक काम केलं की कुठली ढोबळी मिरची पेरली तर 20 गुंठ्यात 10 गुंठे आज पेरली, 10 गुंठे 15 दिवसांनी पेरली. इथे आज पेरली असेल तर त्याच्या पलीकडच्या पॉली हाऊसमध्ये ती 2 दिवसांनी पेरली, त्याच्या पलीकडच्या पॉली हाऊसमध्ये अजून 2 दिवसांनी पेरली. या पद्धतीने 20 पॉली हाऊसेस प्लॅन केलं. त्याच्या पुढच्या वर्षी आम्हाला बाजारात पूर्ण जे काय हार्वेस्टिंग सीझन असतो ढोबळी मिरचीचा, दररोज एक विशिष्ट क्वांटिटी ढोबळी मिरची आम्ही बाजारात पोचवू शकत होतो आणि आम्हाला हायेस्ट उत्पन्न झालं. म्हणजे प्लॅनिंग. शेतीकडे बघत असताना मला फार आश्चर्य वाटतं की उद्योग करणारे बघा, हुरड्याच्या संदर्भात मला आठवतं माझ्या लहानपणी माझ्या शेतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हुरडा खायला नाही गेलं तर ज्वारीच खावी लागायची. एकच आठवडा हुरडा मिळायचा चांगला. आता 3-3 महिने हुरडा चांगला मिळतो. त्याचं कारण आहे की पेरणी त्या पद्धतीने केली जाते, त्या वाणांची केली जाते ज्याचा हुरडा उत्कृष्ट असतो. आणि जिथे ज्वारी 30 रुपये किलोनी विकली जाईल 3-4 महिन्यानंतर, तिथे हुरडा त्याच्या 75% पिरियडमध्ये जवळजवळ 120 रुपये किलोनी विकला जातो. शेती करताना जर तो उद्योग म्हणून करायचा असेल तर असा सगळा विचार करायला शिकलं पाहिजे. यातलं माझं काही नाही, यातलं काही अण्णासाहेबांचं, काही आमच्या देशमुखांचं, काही आजच्या या शेतकऱ्याचं की ज्यांनी हुरड्याचा व्यवसाय इंडस्ट्री सारखा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेती करायची असेल, इंडस्ट्री म्हणून करायची असेल तर रिसोर्सेसचा व्यवस्थित वापर, कॅश फ्लोचा विचार, प्रॉफिटेबिलिटीचा विचार आणि वृथा खर्च न करता गोष्टी करणे आणि समाज करतोय म्हणून मी करायचं असा विचार न करणे, म्हणजे मेंढरासारखं न वागणे, तरच शेतीची इंडस्ट्री म्हणून तुम्ही कन्व्हर्ट करू शकाल. वा, मला वाटतं सर मी तुम्हाला विचारणार होतो की बिझनेस प्लॅनिंग कसं करावं शेतीचं, पण तुम्ही ते आता पहिल्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न खरं तर असा की जसं तुम्ही म्हटलं की जर प्लॅनिंग व्यवस्थित असेल आणि या ज्या तुम्ही ज्या काही टिप्स दिल्या त्याच्यावरती अवलंबून जर उद्योग म्हणून आपण शेतीकडे बघितलं, समजा उत्पादन आलं आणि त्याला आता उत्पन्न मिळायचं, मार्केट हवंय, तर ते मार्केट लिंकेज करण्यासाठी शेतकऱ्यांनी कसा विचार करावा? बघा, मार्केट लिंकेज हा एक फार मोठा भाग आहे. मार्केट सहजासहजी निर्माण होत नसतं. रितेश म्हणाला की ब्रँड कसा निर्माण करायचा हे आम्हाला माहिती आहे, एक कुटुंब म्हणून आम्हाला निश्चितपणे माहिती आहे की निर्लेप सारखं एक भांडं जे माहितीच नव्हतं भारताला, नॉनस्टिक भांडं असा काही कन्सेप्टच नव्हता भारतात, असं भांडं जेव्हा ॲल्युमिनियमचं साधं भांडं 7 रुपयाला मिळायचं तेव्हा आम्ही निर्लेपचं भांडं, तेच भांडं तशाच आकाराचं जवळजवळ 27 रुपयाला विकायचो. 7 रुपयाचं भांडं सोडून 27 रुपयाचं भांडं माणूस का विकत घेईल? याच्याकरता स्टेप बाय स्टेप कष्ट केले. पहिली 5-7 वर्ष अक्षरशः सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत मार्केट लिंकेजेस क्रिएट करण्याकरता मेहनत केली. तेव्हा ते झालं, तेव्हा ते सोपं होतं.
आता ते तेवढं सोपं राहिलेलं नाहीये. आता जरी सोशल मीडिया असली आणि पटकन तुम्ही व्हिडिओ टाकू शकत असलात आणि पटकन गोष्टी करू शकत असलात, तरी असे व्हिडिओ अपलोड करणारे अजून 1000 जण असतात. आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओज बघितला जाईल आणि तुम्हालाच मार्केट लिंकेजेस निर्माण होतील याची शक्यता नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कुठल्या तरी मोठ्या ऑर्गनायझेशन बरोबर ज्यांची मार्केट लिंकेजेस एस्टॅब्लिश झालेली आहे, ज्यांच्याकडे मार्केट ॲक्सेस आहे, त्यांच्याबरोबर टायअप करून त्यांच्या गरजांप्रमाणे आपण उत्पादन घेणं. माझं हे उत्पादन आहे, तुम्ही घ्या, लोक घेत नाहीत. तुमच्याकडे मार्केट लिंकेजेस आहेत, तुम्हाला काय हवंय ते मी माझ्याकडे पिकवतो, असा विचार केला तर पहिल्यांदा मार्केट लिंकेजेस सुरू होतात. आणि मग ब्लिंकिट किंवा या वेगवेगळ्या ज्या मोठ्या लार्ज फॉर्मॅट ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा मोठाली स्टोअर्स आहेत, यांच्याबरोबर एकदा तुमची लिंकेजेस निर्माण झाली तर त्यांच्या माध्यमातून तुमचं मटेरियल एकदा हजारो लोकांपर्यंत पोचायला लागलं तर आपला ब्रँड कसा क्रिएट करता येईल याच्यावर तुम्हाला विचार करता येईल. आत्ताच इथे योगेश दाशरथी उभे आहेत, ते काही व्यवसाय करतायत. मी त्यांना सांगितलं की सुरुवातीला तुम्ही उत्पादनांवर भर द्या, मार्केट करता टायअप करा. फक्त एकच करा की जो कोणी मार्केटिंग करणार आहे तो पाकिटावर स्वतःचं नाव मोठ्या अक्षरात लिहित असेल तर त्याला सांगा की बाबा रे, माझं नाव खाली मी बारीक अक्षरात लिहिणारच आहे. हे तुला मान्य असेल तर मी तुला माझा माल देतो, माझ्याकडे काही चांगला माल आहे तो मी तुला देतो, तुझं नाव मोठं लिही पण माझं नाव छोटंच लिही. कुठेतरी ते त्या पाकिटावर असलं पाहिजे. बघा, हजारो लोक पाकिटं विकत घेत असतील, त्यातले कदाचित 50% लोक तुमचं नाव वाचणारही नाहीत, पण जे 50% तुमचं नावही बघतील ते ज्या दिवशी तुम्ही मार्केटमध्ये ते सोडून वेगळ्या पद्धतीने जाण्याचा विचार कराल त्या दिवशी तुम्हाला ओळखत असतील, त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे ओळखत असतील. पण तुम्ही सुरुवातीच्या काळात उत्पादन चांगलं घेण्यावर आणि त्याची गुणवत्ता मेंटेन करण्यावर जर लक्ष देणार असाल तर मार्केट लिंकेजेसकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे न पैसा असेल न वेळ. त्यामुळे मोठ्या लोकांबरोबर टायअप करा. कदाचित तुम्हाला अपेक्षित पैसे त्यातनं मिळणार नाहीत, कदाचित थोडे कमी पैसे घ्यावे लागतील, पण उत्पादन तुम्हाला सुरळीत कसं करायचं, जास्तीत जास्त कसं करायचं, कमीत कमी किमतीत कसं करायचं याचा अनुभव पदरात येईल. आणि मग तुम्ही लोकांपर्यंत काय विकलं जातं हे तो तुम्हाला शिकवणार आहे, तुम्ही काय पीक घ्याय तो सांगणार आहे तुम्हाला. त्यामुळे तेही तुम्हाला शिकायला मिळेल. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं तसं छोटासा ब्रँड तुमचा कुठेतरी असला तर त्या ब्रँडच्या माध्यमातून तुम्हाला नंतर मार्केट लिंकेजेस करता येतील. मग झोमॅटो, ॲमेझॉन सारखे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला उपलब्ध होतील आणि याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करता येईल. पण ही प्रोसेस एका वर्षात होत नाही, 2 वर्षात होत नाही, याच्याकरता 5 ते 7 वर्ष कष्ट करावे लागतात. ओके, एक शेवटचा प्रश्न सर. महाराष्ट्रातल्या शेतीचं भविष्य आपण कसं पाहता? मगाशी इथे संजय देशमुख बोलून गेले, त्याच्यानंतर रणजित देशमुख बोलून गेले. या दोघांनी एक मुद्दा फार प्रकर्षाने मांडला. संजय देशमुखांनी मांडलं की शेतीविषयी तुम्ही जर सतत निगेटिव्ह बोलत राहिलात, नुसत्या आत्महत्या करणारे शेतकरी दाखवत राहिलात तर शेतीचं भविष्य काही चांगलं नाही महाराष्ट्रात. जर जो उठेल तो म्हणेल की शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही तर शेतकरी मरणार आहे असं सांगणारे जर नेते तुमच्या समोर असतील आणि तेच जर तुमचे प्रवक्ते असतील तर शेतीचं भविष्य काही उज्ज्वल नाहीये. तरुणांना मी एक व्हिडिओ बघितला होता, शेतकरी आहे, शेतात बसून त्याच्या आजूबाजूला बसलेल्या 4 शेतकऱ्यांना सांगतोय की अरे जोपर्यंत आपण शेतीविषयी असंच बोलत राहू कशा पोरी मिळणार आहेत आपल्या पोरांना, काय येतील पोरी आपल्या पोरांशी लग्न करायला. आपणच जर बोंबलत फिरत असलो की आमच्या शेतीत काही होतच नाही, पिकच येत नाही, शेतकरी आत्महत्याच करतो. निगेटिव्ह पब्लिसिटी. संजयजींनी फार चांगला मुद्दा मांडला की जोपर्यंत तुम्ही सकारात्मक बोलत नाही, सकारात्मक भावना निर्माण करत नाही, तोपर्यंत शेतीला चांगलं भवितव्य आहे असं मला वाटत नाही. जर माझ्याकडे एक आत्महत्या करणारा शेतकरी गावात असेल तर इतर 100 शेतकरी आत्महत्या न करता शेती करत असतात ना. त्या 100 शेतकऱ्यांकडे आम्ही बघत नाही, त्या एकाकडेच बघतो.
मग आम्ही कायम नकारात्मक मानसिकतेत असतो आणि अशी मानसिकता जर महाराष्ट्रात सातत्याने पसरवली जाणार असेल तर महाराष्ट्राच्या शेतीचं भवितव्य अवघड आहे. पण ही मानसिकता बदलण्याकरता संजय देशमुखांसारखी मंडळी प्रयत्न करणार असतील तर एवढी तरुण मंडळी आहेत, एवढ्या चांगल्या शिक्षण संस्थांच्यातनं शिक्षण घेत आहेत, मग महाराष्ट्राच्या शेतीचं भवितव्य उज्ज्वल का नसावं? ते निश्चितपणे उज्ज्वल होईल. फक्त नकारात्मक भावना कमी केली पाहिजे आणि हळूहळू संपवली पाहिजे. साधारण शेतीकडे आपण इंडस्ट्री म्हणून कसं बघू शकतो याबद्दल भोगले सरांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि इथल्या सर्व तरुणांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद मला इथं बोलावल्याबद्दल. धन्यवाद सर. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.